हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवूया खमंग कुरकुरीत तिखट अशी भेळ। मस्त अशी कुरकुरीत भेळ नाश्त्यासाठी आपण बनवूयात। 1 किलो मी मुरमुरे घेतलेत। ते मुरमुरे मी फ्राय करून घेतेय। असे कुरकुरीत होईपर्यंत मी ते फ्राय करणार आहे। तुम्ही ते सकाळी उन्हामध्ये जरी ठेवले 1 तास तरी ते क्रिस्पी होतात। तुम्हाला जर मी बनवलेली भेळ आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। आता मी हाताने चेक करते, ते असे कुरकुरीत झालेत पहा। मस्त आवाज येतो। आता आपण तेल टाकून फ्राय करून घेऊयात। सगळे इन्ग्रेडियंट आपण मंद आचेवरच फ्राय करून घेऊयात। 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी, ते पण असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात। शेंगदाण्याचा आवाज येतोय असा तडतड, मध्ये फुटतात येते। मस्तपैकी फ्राय करून घेऊयात। ते काळसर होईपर्यंत फ्राय करायचे नाहीये, थोडेसे लालसर झाले की लगेच काढून घ्यायचेत। सगळे इन्ग्रेडियंट मी तसेच करतेय। थोडेसे फ्राय करून क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे सगळे। अर्धा वाटी ड्राय फ्रूट्स, ते ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता। ते पण लालसर झाले, ते पण मी काढून घेतेय। अर्धा वाटी खोबरे, तुम्ही किसून पण खोबरं घेऊ शकता। मी त्याच्या चकत्या केल्यात, ते पण लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे। तेल निथळून घ्या, नाहीतर खूप ऑइली होईल भेळ। तो पण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या। अर्धा वाटी मिरची, मी कापलेली मिरची पण वापरते आणि मिरची पावडर पण वापरतेय। तुम्ही दोन्हीपैकी एक वापरला तरी चालेल। अर्धा वाटी लसूण, लसूण पटकन फ्राय होतो, त्यामुळे पटकन काढून घ्या। तो पण क्रिस्पी झालाय, हाताने असा दाबला की लगेच चुरा होतोय त्याचा। खरं तर लसणाने खूप भारी चव येते भेळीला, त्यामुळे लसूण जास्त करून टाका। फरसाण अर्धा किलो, ते ऑलरेडी पॅक होतं, तरी पण मी आता तेल आहे म्हणून फ्राय करून घेतेय। 2च मिनिटं मी ते फ्राय करतेय, ऑलरेडी क्रिस्पी आहे। पण सगळं मी फ्राय करते त्यामुळे ते पण टाकलंय। जिरी मोहरी मी फोडणीची तयारी करतेय। हळद 1 चमचा, अर्धा चमचा मिरची पावडर, कांदा लसूण मसाला 2 चमचा, चिवडा मसाला 1 चमचा। ही सगळी फोडणी मी फ्राय करून घेतेय। आणि आता मी सगळी फोडणी तयार केलेली वरून टाकणार आहे, त्याच्यावरनं सगळ्या इन्ग्रेडियंटवर पसरून टाका, एका जागी टाकू नका, म्हणजे मिक्स व्हायला वेळ लागत नाही। फोडणी टाकून घेतल्यानंतर आपण ते चमच्याने हलवून घेऊयात, कारण की फोडणी गरम आहे। हाताने लगेच हलवू नका, पहिल्यांदा चमच्याने हलवा, मिक्स करा, नंतरून हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या। हलक्या हाताने वर खाली करा सगळ्या बाजूनी, म्हणजे सगळीकडे फोडणी लागेल।
मीठ अर्धा चमचा, तो पण सगळीकडे पसरून टाका आणि मग हलवा. सगळ्या इंग्रेडियंटला मीठ लागलं पाहिजे असं हलवा. मनुके हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. 2 चमचे पिठी साखर, हे सगळे इन्ग्रेडियंट आता मी मिक्स करून घेतलेले आहेत. आणि फायनली मी फरसाणवरून टाकतीये. ही भेळ नक्की चहा सोबत ट्राय करा, खूप मस्त लागते. तिखट, क्रिस्पी, स्पायसी, खूप भारी लागते. ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.